नमस्कार मित्रांनो, आपण या व्हिडिओत पाहणार आहोत 26 जानेवारी 2025 माहिती. 26 जानेवारी 2025 भारतासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण 26 जानेवारी हा दिवस आहे, कारण हा भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारतात 1950 साली संविधान लागू झाल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. 26 जानेवारीचे महत्त्व. संविधान लागू झाले त्या दिवशी 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान अंमलात आले आणि भारत औपचारिकरित्या एक प्रजासत्ताक देश बनला. स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक घटना. 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर अधिवेशनात काँग्रेसने पूर्ण स्वराज्याची घोषणा केली. यामुळे हा दिवस स्वातंत्र्य संग्रामात महत्त्वाचा मानला जातो. हा दिवस राष्ट्रीय उत्सव म्हणून साजरा करतात. या दिवशी भारतभर विविध कार्यक्रम, समारंभ आणि परेड आयोजित केल्या जातात. राजपथवर परेड म्हणजे हे दिल्लीत भव्य परेड आयोजित केले जाते, ज्यामध्ये देशाचे लष्करी सामर्थ्य, सांस्कृतिक वारसा आणि विविधता प्रदर्शित केली जाते. राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो. भारताचे राष्ट्रपती दिल्लीच्या राजपथवर ध्वजारोहण करतात. 2025साठी विशेष वैशिष्ट्ये. या दिवशी जर काही विशिष्ट कार्यक्रम किंवा महत्त्वाचे पाहुणे असतील तर ते दिनांक जवळ येताच जाहीर केले जातात. दरवर्षी एका देशाच्या प्रमुखाला मुख्य पाहुणा म्हणून भारत निमंत्रित करतो. 26 जानेवारीचा संदेश. हा दिवस आपल्याला देशाच्या संविधानाच्या मूल्यांची आठवण करून देतो. न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता, देशप्रेम आणि एकतेचे प्रतीक असलेला हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आहे. होय, 26 जानेवारी दिनांकाशी संबंधित आणखी काही विशेष माहिती आपण पाहूया. ऐतिहासिक पार्श्वभूमी. या दिवसाची ऐतिहासिक पार्श्वभूमी. 26 जानेवारी दिवस भारतीय स्वातंत्र्य चळवळीत एक महत्त्वाचा टप्पा आहे. 1930 साली लाहोर अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने पूर्ण स्वराज्याची घोषणा केली. ब्रिटिश राजवटीपासून स्वतंत्र होण्यासाठीचा पहिला ठोस निर्धार या दिवशी करण्यात आला. त्यामुळे भारतीय संविधान लागू करताना 26 जानेवारी हा दिवस निवडला गेला. संविधानाचा महत्त्वाचा भाग. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. संविधान तयार होण्यासाठी 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समितीने तयार केले. संविधानाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजेच सामाजिक न्याय, आर्थिक स्वातंत्र्य आणि राजकीय समानता. प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे वैशिष्ट्य. राजपथ परेड. कर्तव्यपथ म्हणजेच दिल्लीत होणाऱ्या परेडमध्ये भारताचे सैन्यदल, नौदल, हवाई दल आणि विविध राज्यांचे लोककला व सांस्कृतिक झांजव्या सादर केल्या जातात. वीरता पुरस्कार. या दिवशी वीरता पुरस्कार दिले जाते. लहान मुले, लष्करी अधिकारी आणि नागरी व्यक्तींना त्यांची अतुलनीय शौर्यगाथा साजरी करण्यासाठी पुरस्कार दिले जातात. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय महत्त्व. मुख्य पाहुणे. प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी भारत दरवर्षी एका देशाच्या प्रमुखाला मुख्य पाहुणा म्हणून निमंत्रित करतो. 26 जानेवारी 2025च्या निमित्ताने इंडोनेशियाचे
इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबिनांतो प्रमुख पाहुणे म्हणून येणार आहेत. त्यांची ही राष्ट्रपतीपद सांभाळल्यानंतर पहिलीच भारतातील अधिकारिक यात्रा आहे. राष्ट्रीय प्रतीकांचा उपयोग राष्ट्रध्वज, भारतीय तिरंगा, सफेद, केशरी आणि हिरवा 26 जानेवारीच्या दिवशी सन्मानाने फडकवला जातो. त्यामधील अशोक चक्र हे भारतीय प्रगतीचे प्रतीक आहे. जन गण मन प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम राष्ट्रगीताने सुरू होतो. देशातील विविध ठिकाणी होणारे कार्यक्रम, शाळा, महाविद्यालये आणि कार्यालयांमध्ये झेंडावंदन, मिरवणुका, वादविवाद, स्पर्धा व नाटकाचे आयोजन केले जाते. विविध राज्यांमध्ये सांस्कृतिक झांजव्या तयार केल्या जातात, ज्यामध्ये त्या राज्याचा वारसा व परंपरा सादर होतो. प्रजासत्ताक दिनाचे प्रेरणादायी संदेश हा दिवस आपल्याला संविधानावर आणि लोकशाही व्यवस्थेवर असलेला विश्वास दृढ करण्याचा संदेश देतो. राष्ट्रीय एकता आणि अखंडता कायम ठेवण्याची शपथ प्रत्येक भारतीयाने या दिवशी घ्यावी. 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाशी संबंधित आणखी काही महत्त्वाची माहिती पाहूया. भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये, संविधानाची उद्देशिका काय आहे ते पाहूया. प्रजासत्ताक दिनाला संविधानाची उद्देशिका खूप महत्त्वपूर्ण मानली जाते. ती भारताच्या लोकशाही आणि सार्वभौमतेच्या तत्त्वांना आधारित आहे. उद्देशिकेत सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा आणि उपासनेचे स्वातंत्र्य यावर भर दिला आहे. संविधानाचा शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून संबोधले जाते, ओळखले जाते. त्यांच्या दूरदृष्टीने संविधानात सर्व घटकांसाठी समान हक्क आणि न्याय याची हमी दिली गेली आहे. प्रजासत्ताक दिवसाच्या सोहळ्यात प्रमुख घटक. प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन राष्ट्रपतींच्या हस्ते नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर म्हणजेच पूर्वीचा राजपथ तिथे तिरंगा फडकवून दिवसाची सुरुवात होते. परेडमधील मुख्य आकर्षण सैन्याचे सामर्थ्य. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल आपली शस्त्रास्त्रे, तंत्रज्ञान आणि सामर्थ्य परेडमध्ये प्रदर्शित करतात. राज्यांची झांजवी. विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेश त्यांच्या सांस्कृतिक वारसाचे दर्शन घडवतात. अशोक चक्र आणि शौर्य पुरस्कार. या दिवशी वीरता व शौर्य गाजवणाऱ्या व्यक्तींना सर्वोच्च पुरस्कार दिले जातात, जसे की परमवीर चक्र सर्वोच्च सैनिकी वीरता पुरस्कार आहे. अशोक चक्र शांततेच्या काळातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार दिला जातो. जागतिक स्तरावर भारताचे योगदान काय आहे? प्रजासत्ताक दिन फक्त भारतापुरता मर्यादित नाही, तर तो भारताच्या जागतिक ताकदीचे आणि लोकशाहीचे तत्त्वज्ञानाचे प्रदर्शन आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या लोकशाही, धर्मनिरपेक्षता, शांततामय सहअस्तित्वाच्या तत्त्वांवर आधारित व्यवस्थेचे कौतुक केले जाते. प्रमुख ऐतिहासिक घटना 26 जानेवारीशी संबंधित पाहूया. 1950 भारताचे पहिले राष्ट्रपती
डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्लीतील राजपथावर भारतीय संविधानाची अंमलबजावणी घोषित केली. 1965 या वर्षी हिंदीला अधिकृत भाषेचा दर्जा मिळाला. त्यामुळे 26 जानेवारी 1965 हा दिवसही खास ठरला आहे. 26 जानेवारी 2025 यासाठी आपण अपेक्षित वैशिष्ट्ये काय आहेत? तर 2025मध्ये भारतीय प्रजासत्ताकाचा 76वा वर्धापन दिन साजरा होईल. काही आधुनिक सैनिकी उपकरणे आणि तंत्रज्ञान प्रथमच परेडमध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. नवीन सरकारी धोरणे आणि योजना यांची झलकही यात दिसून येईल. महाराष्ट्रातील प्रजासत्ताक दिन कार्यक्रम. महाराष्ट्रात होणारे या दिवशीचे कार्यक्रम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे विशेष प्रकाश योजना सादर केली जाते. मुंबईतील शिवाजी पार्क येथे भव्य झेंडावंदन आणि शाळांमधील विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचे महत्त्व काय आहे? तर प्रजासत्ताक दिन भारतीयांसाठी राष्ट्रीय अभिमानाचा दिवस आहे. तो आपल्याला संविधानाच्या तत्त्वांचे पालन करण्यासाठी व देशाच्या प्रगतीत योगदान देण्यासाठी प्रेरणा देतो. मित्रांनो, या व्हिडिओतील माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद. वंदे मातरम. वंदे मातरम. जय महाराष्ट्र. जय भारत. धन्यवाद.